कोल्हापूर महानगरपालिकेची जी आपण इमारत बघताय, ही इमारत कोल्हापूर महापालिकेच्या मालकीची असून यामध्ये जे गाळेधारक आम्ही स्वतःची डिपॉझिट देऊन ही इमारत त्या काळी उभी केलेली आहे। आम्हाला भाडेही मोठ्या प्रमाणात आहे, फाळाही मोठ्या प्रमाणात आहे। गेली 6 महिने ह्या बिल्डिंगचे स्लॅब त्याचं कंस्ट्रक्शन हे खाली पडायला लागलेलं आहे। हे 6 महिन्यापूर्वी आम्ही सुरेश पाटील इथं GA आलेले आहेत, सहाय्यक आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त दुधाणे मॅडम पण आहेत, पण सुरेश पाटीलला आम्ही गेली 6 महिने ही सगळी निवेदन दिल्यात, बाबा ही इमारत दुरुस्त करा, पण यांनी केलेलं नाही। आज तो कॉन्क्रीटचे मोठे 4-5 वरून सगळं खाली पडलं, त्यामध्ये आमच्या 1-2 भगिनी आणि आमचे ते दुकानदार नशिबानं वाचले। म्हणून आम्ही आज या अधिकाऱ्यांचा, या सुरेश पाटलाचा आणि या संपूर्ण प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही आज इथं रस्ता रोको केलं। त्याचबरोबर उद्यापासून धरणे आंदोलनाने आमरण उपोषण करणार होतो। या ठिकाणी दुधाणे मॅडम स्वतः आल्या, त्याचबरोबर आमचे लक्ष्मीपुरीचे कळंत्री साहेब आले, फायरचे आले, हिने आम्हाला विनंती केलेली आहे, पण आम्ही आमचे नागरिक या ठिकाणी आम्ही ती विनंती मान्य करण्याच्या मनस्थितीत नाही। कारण आता आम्हाला सांगितलं जाते की टेंडर काढायला पाहिजे, मंजुरी घ्यायला पाहिजे। मी स्वतः महापालिकेत 25-30 वर्ष काम केले। एखाद्या अधिकाऱ्याचा बंगला दुरुस्त करायचं म्हणलं तर 5-2 खाली टेंडर, तो अधिकारी याच्या अगोदर फर्निचर सगळं बदलतात। कायदा कानून मला माहीत आहे। त्यामुळं इथं जी जीवितहानी जी होणार आहे ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावरती जी जबाबदारी आहे, असं हिने आम्हाला आता लेखी लिहून द्यायला पाहिजे, तरच आम्ही या ठिकाणी हे धरणे आंदोलन बंद करणार आहे। नाहीतर उद्यापासून देखील आमचं आमरण उपोषण या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहे। महापालिकेच्या या इमारतीकडे दुर्लक्ष केलेल्या जे अधिकारी आहेत त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध केलेला आहे। कारण याला आमच्या जनतेच्या पैशातून यांचे पगार भागतात, हे नोकर आहेत, पण ही माणसं 10-10 वेळा बोलवली तर येत नाही। सुरेश पाटील तर 6 महिने झालं इकडे दुर्लक्ष करायला, म्हणजे यालाच तयार नाही, सतत दुर्लक्ष करतोय। म्हणून आज आमचा उद्रेक झाला। जिथं कमिशनची कामं चालू आहे तिथं मात्र तुम्ही ड्युटी लावायला लाय आणि ह्या ठिकाणी मात्र येत नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा देखील निषेध केलाय। दुधाणे मॅडमने आम्हाला आज लेखी आता आम्ही सांगितले आम्हाला द्या, तरच आम्ही हे धरणे आंदोलन बंद करणार आहे। आणि इथून पुढे पुढच्या बिल्डिंगचे पण मार्बल पडायला आलेले आहेत। इथून पुढे काही झालं तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर आम्ही करणार आणि हे लढा आम्ही सतत तेवत ठरणार जोपर्यंत या बिल्डिंगची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत।